निवडून आल्यानंतर पहिल्यांदा पौड फाटा ते बालभारती रस्त्याला विरोध करणार, कोणालाही टेकडी फोडून देणार नाही, मी पुणे शहराचा नगरसेवक म्हणून काम करणार, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग 29 मधील उमेदवार राम बोरकर यांनी म्हटलंय। क्रीम वॉर्ड म्हणजे भाजपाचे का असे म्हणतात माहित नाही, लोकांना त्यांनी गृहीत धरलेलं आहे। ते गृहीत धरणं हे लोकांमध्ये आता चर्चा आहे की आम्हाला तुम्ही गृहीत धरता आणि क्रीम म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची काही संबंधित नाती गोती कोणाच्या तरी ओळखीचा, हा माझ्या ओळखीचा, तो माझ्या ओळखीचा, आणि इथं उमेदवार म्हणून लादवतात। ते उमेदवार म्हणून लादवलेले उमेदवार नगरसेवक होतात, त्यानंतर काम करत नाहीये। हा क्रीम वगैरे काही नाही विषय, कारण इथं आम्ही मनसेने सुद्धा एक सीट काढलेलं आहे। मी स्वतःच्या 3 निवडणुका लढलेल्या आहेत। इथं पलीकडे शेजारच्या वार्डमध्ये प्रशांतपदी निवडून आलेला आहे, राजा बलकोडे 2 वेळा निवडून आला, एकदम मनसेच आहे। कोण म्हणतो क्रीम वॉर्ड म्हणून आहे? त्यांना असं वाटतं क्रीम आहे म्हणून। माझा खूप चांगला प्रतिसाद आहे, नागरिकांचं एकच मत आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला इथं आपण मत द्यायचं। म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा माझा आज या ठिकाणी प्रचार चालू केलेला आहे की इथं काम करणाऱ्याला मतदान करा। पुढच्या काळात काय काम करायचं, म्हणजे तुम्हाला नक्की काय डोक्यात काम आहे? मी या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभा आहे, प्रभाग क्रमांक 29 मध्ये। उद्या मी नगरसेवक झाल्यानंतर मी प्रभाग क्रमांक 29 चा नगरसेवक आहे, पण मी पुणे शहर विजन माझी ठेवणार आहे। पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, वीज, रस्ता, पाणी, हे भौतिक सुविधा हे महानगरपालिकेला देणं हे गरजेचे आहे, पण त्याच्याशिवाय सुद्धा त्याच्या पलीकडे पण खूप काम आहेत की नदी स्वच्छ प्रकल्प आहे, नदीतला अर्धवट रस्ता आहे। आता इथं जे आमच्या हनुमान टेकडीचा रस्ता जो आहे टेकडीचा, तो रस्ता काहीतरी करण्याचा, पौड फाटा ते बालभारती हा रस्ता जो करण्याचा घाट घातलेला आहे। ती टेकडी मी फोडू देणार नाही, अजिबात टेकडीला हात लावायचा नाही। तुम्ही रस्त्यावरती तुम्ही जे काही ट्रॅफिक करायचे ते रस्त्यावरती करा। नाही रिटर्न मी इथं नगरसेवक येऊ दे ना, कोण सत्ताधारी उद्या पंतप्रधान जरी आले ना तरी मी त्यांना विनंती करेल की इथे करू नका म्हणून। तुमची मन की बात तुमच्यापाशी, लोकांच्या मनात काय आहे ते विचारा। लोकांना काय पाहिजे ते केलं गेलं पाहिजे, ते मी करणार आहे। महानगरपालिका चालू झाल्यापासून आजपर्यंत ज्या बारीक मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून कामं मागवतात, मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून कामं मागवायची काय कारण, तर हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत। ज्येष्ठ नागरिकांना वाटतं की आपल्या पुणे शहरात, आपल्या भागात आपला विकास व्हायला पाहिजे, पण त्यांना अगदी तुटपुंजी अशी त्यांना निधी मिळतो। मी प्रत्येक 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी, जशी ग्रामीण भागामध्ये नाही तर या पुणे महानगरपालिका मुंबई ऍक्ट प्रमाणे चालते, तर त्या ऍक्ट मध्ये उल्लेख आहे की नागरिकांची तुम्ही सभा घ्या, नागरिकांचे प्रश्न तुम्ही आजमावून घ्या, नागरिकांना काय पाहिजे हे विचारा। मी नागरिकांना विचारणार आहे आणि पुणे शहरातील प्रत्येक नगरसेवकाला विनंती करणार आहे, तुम्ही तुमच्या तिथे ग्रामसभा घ्या, तुम्ही जे घेत नसाल तर मी तुमच्या तिथे येणार आणि ग्रामसभा घेणार।